आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। एकेपी न्यूज मराठी। अकोला शहरातील रामदासपेठ पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या चार्जिंग कंपाऊंड परिसरातील एक गोडाऊनमध्ये प्रतिबंधित 9,42,000 रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्याची कारवाई शनिवारी रात्री शहर पोलीस उपाधीक्षक सतीश कुलकर्णी, रामदासपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांचे पथक व अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्तरित्या या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली। विवेक रामसागर तिवारी वय 33 राहणार कैलाश टेकडी खदान, नितीन लालचंद्र अग्रवाल वय 50 राहणार जवाहर नगर अशी अटक करण्यात आलेली आरोपींची नावे आहेत। चार्जिंग कंपाऊंड परिसरातील एका गोडाऊनमध्ये प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीवरून शहर पोलीस उपाधीक्षक सतीश कुलकर्णी यांचे पथक, रामदासपेठचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांचे पथक तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा मारला असता गुटख्याचा साठा आढळून आला। पोलिसांनी जप्त केलेल्या गुटख्याची किंमत सुमारे 9,42,000 रुपये आहे। या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी उपरोक्त दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरोधात BNS अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे। आज गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती की चार्जिंग कंपाऊंड दगडी पुलाजवळ संध्याकाळच्या वेळेस एक माहिती मिळालेली होती की एका पत्र्याच्या गोडाऊन मध्ये प्रतिबंधित गुटखा साठा करून ठेवलेला आहे। सदर कारवाईची माहिती मिळताच अन्न औषध प्रशासनचे कार्यालयाशी संपर्क साधून तेथील अधिकारी, पोलीस स्टेशन रामदासपेठ येथील अधिकारी व स्टाफ व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा स्टाफ यांच्यासह तिथे धाड सत्र करून प्रतिबंधित गुटखा नमूद कारवाईमध्ये जप्त केलेला आहे। एकूण 9,42,000 रुपयाचा विविध कंपन्यांचा जो महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला आहे गुटखा तिथे जप्त केलेला आहे। सदर कारवाईमध्ये 2 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। त्यांच्यावरती विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून आज रोजी अटक करण्यात येत आहे। उद्या रोजी त्यांच्यावर मान्य न्यायालयात हजर करून सदर गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहे। आरोपीचे नाव विवेक तिवारी आणि दुसरा आरोपी आहे नितीन अग्रवाल। एकेपी न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।